श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रयमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्ण तिरी वास करुणी ओजा. सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा. ऐसे श्री गुरु चरण ध्यात, जाणा विष्णू नामांकित. अति श्रमला चालत राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्थ मणी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा. रूप दिसे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधानित, पितांबर कासे देखा. येऊनी योगीश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी. आश्वासुनी तया वेळी, अभय कर देतसे. इतुके देखुनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तया वेळी. मूर्ती देखिली सुषुप्तीत, तेची ध्यातसे मनात. पुढे निघाला मार्गक्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखोनिया योगीशा ते, करिता झाला दंडवते. कृपा भाकी करुण वक्रे, माता पिता तू म्हणतसे. जय जयाजी योगाधीशा, ज्ञानतम विनाशा. तू ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी. तुझे दर्शने निशेष, गेले माझे दुरित दोष. तू तारका आम्हास म्हणून आलासी स्वामिया. कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी. तुमचे नाम कवण मुनी, कवणे स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंडो तीर्थ भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमुचा गुरुजनी, रसिय सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमातीर. त्रयमूर्तीचा अवतार, श्री नरसिंह सरस्वती. भक्त तारावया लागी, अवतार त्रयमूर्ती जगी. सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तरावया. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्त जना सदा वरदू. अखिल सौख्य श्री आनंदू, देता होय शिष्य वर्गा. त्याचे भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण. धन धान्यादी गोधन, अष्टैश्वर्ये नांदती. ऐसे म्हणे सिद्ध मुनी, ऐकोनी विनवी नामकरणी. आम्ही असती सदा ध्यानी, तया श्री गुरु यतीचे. ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्ध यती. वंशवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हासी, म्हणून माते भेटलासी. संहार करुणी संशयासी, निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे ते वेळी, ऐक शिष्या स्तोम मौळी. गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी, भक्तवत्सल परियेसा. समस्त देव त्याचे वंशी, कळी काळासी जिंकेनार. ऐसी वस्तू पूजुनी, दैन्यवृत्ती सांगसी जनी. नसेल तुझे निश्चय मनी, म्हणून कष्ट भोगितोसी. त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणून जाणीजे निर्धारू. देऊ शकेल अखिल वरू, एका भावे भजावे. एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. रक्षील श्री गुरु निर्धारी, आपुले भक्त जनांसी. अथवा विष्णू परियेसी, रक्षू न शके अवधारी. ऐसे ऐकोनी नामकरणी, लागे सिद्धाची आचरणी. विनवी तसे कर जोडुनी, भक्तिभावे करुणिया. स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होता माझे चित्ती. गुरु केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणिक तुम्ही निरोपी लेती, विष्णू रुद्र जरी कोपती. राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न रक्षी कोणी. हा बोल असे कवनाचा, कवनशास्त्र पुराणींचा. संदेह फेडीगा मनाचा, जेणे मन दृढ होय. येणे परिणाम करणी, सिद्धासी पुसे वंदोणी. कृपानिधी संतोषणी, सांगतसे परियेसा. सिद्ध म्हणे शिष्यासी, तू अपुसले आम्हासी. वेदवाक्य साक्षीसी, सांगेन ऐका एक चित्ते. वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करुण. त्या पासाव पुराण अष्टादश विख्यात. तया अष्टादशांत ब्रह्मवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापारांती. प्रकाश केला या क्षिती, ब्रह्मवाक्य विस्तारे. तया व्यासापासून ऐकिले समस्त ऋषीजनी. तेची कथा विस्तारोणी, सांगेन ऐका एक चित्ते. चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी. गुरु महिमा विनवितसे, कर द्वय जोडोनी. भाव भक्ती करोनिया, म्हणे सिद्धा योगीश्वरा. ज्ञान तिमिर भास्करा, तू तारक भवसागरा. भेटलासी कृपा सिंधू, ब्रह्मदेवे कलियुगासी. सांगितले केवी कार्यासी, आद्यंत विस्तारेसी. निरोपी जे स्वामिया. ऐक शिष्या एक चित्ता, जदी प्रलय झाला होता. आदिमुती निश्चिता, होते वटपत्र शयनी. अव्यक्त मूर्ती नारायण, होते वटपत्री शयन. बुद्धी संभवे चेतन, आणिक सृष्टी रचावया.
प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना जाग्रत होय या कारणा आदि पुरुष तये वेळी जाग्रत होनी नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभीहून त्रैलोक्याचे रचना घर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा पण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तये वेळी समस्ताहुनी आपण बळी मज होऊन अनिक बळी कवन नाही म्हणतसे हसोनिया नारायणू बोले वाचे शब्द वचनू आपण असे महाविष्णू भजा म्हणे तया वेळी देखोनिया श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली भुवसी अनेक काळ परियेसा संतोषोनी नारायण निरोप दिला अति गहन सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिली तये वेळी ब्रह्मा म्हणे विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी देखिली नाही कैसी केवी रचू म्हणतसे ऐकोनी ब्रह्मयाचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू आपण वेद असती हे घे म्हणून देता झाला तये वेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तार तेनेची परी रचूनी स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसा आरसा असे खूण सृष्टी रचावी तया परी या वेद मागे सृष्टीची रचिगा ब्रह्मया हरनिशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते सृजी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज अंडज नामे जारज उद्भिजे उपजविले श्री विष्णूचे निरोपावे त्रिजग रचिले ब्रह्मयाने ज्या परी सृष्टी क्रमणे व्यासे ऐसी कथियेली सिद्ध म्हणे शिष्यासी नारायण वेदव्यास ऋषी विस्तार केला पुराणांसी अष्टादश विख्यात तया अष्टादशांत पुराण ब्रह्म वैवर्त ऋषेश्वरासी सांगे सूत तेची परी सांगतसे सनकादिकांते उपजवोनी ब्रह्मनिष्ठ निर्गुणी मरीचादी ब्रह्म सगुणी उपजवी ब्रह्मा तये वेळी तेथोनी देव दैत्यांसी उपजवी ब्रह्मा परियेसी सांगतो कथा विस्तारेसी ऐक आता शिष्योत्तमा कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग एकेका ते निरोपी मग भूमीवरी प्रवर्तावया बोलावनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी तुवा जाऊनी भूमीसी प्रकाश करी आपणाते ऐकोणी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषोण सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते असत्य नेने कधी वाचे वैराग्य पूर्ण ज्ञानी साचे अज्ञोपवीत आरंभण त्याचे रुद्राक्ष माळा करी कंकणे येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विन्वित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्यलोक असत्य निंदा अपवादक माते न साहवे ते ऐक कवणे परिवर्तावे ऐकोणी सत्ययुगाचे वचन निरोपी तो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी न करी जड तू ते जाण अनेक युग पाठवीन तुवा राहावे सावध होऊन म्हणून पाठवी भूमीवरी वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका बोलावनी त्रेतायुगा देखा निरोपी ब्रह्मा परियेसा त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन असे त्याची स्थूलतण हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जण धर्मशास्त्र प्रवर्तन कर्म मार्ग ब्राह्मणासी हाती असे कुश समिधा ऐसे धर्म प्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी बोलावनी ब्रह्मा हर्षी निरोप देत द्वापारासी सांगेन तयाचे रूपासी ऐका श्रोते एकचित्ते खड्गे खट्वांग धरोणी हाती धनुष्य बाण एके हाती लक्षण उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार असे निका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परियेसा विचारहीन अंतकरण पिशाच्या सारखे वदन तोंड खालते करुण ठाई ठाई पडतसे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष संगे घेऊन वाम हाती धरुणी शिश्र येत ब्रह्मया सन्मुख जीवा धरोणी उजवे हाती नाचे केली अति प्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्र
हासे रडे वाकुल्या दावी, वाकुडे तोंड मुखी शिवी. ब्रह्म या पुढे उभा राही, काय निरोप म्हणूनिया. देखोनी तयाचे लक्षण, ब्रह्मा हासे अति गहन. पुसतसे अति विनयाने, लिंग जिव्हा का धरिली. कलियुग म्हणे ब्रह्मयासी, जिंकीन समस्त लोकांसी. लिंग जिव्हा रक्षणारांसी, हारी असे आपणाते. या कारणे लिंग जिव्हा धरोनी नाचे ब्रह्मदेवा. जेथे मी जाईन स्वभावा, आपण न भिये कवनाते. ऐकोनी कलीचे वचन, निरोप देत ब्रह्मा आपण. भूमीवरी जाऊन प्रकाश करी आपुले गुणे. कली म्हणे ब्रह्मयासी, मज पाठविता भूमीसी. आपुले गुण तुम्हासी, सांगेन ऐका स्वामिया. उच्छेद करीन धर्मासी, आपण असे निरंकुशी. निरानंद परियेसी, निंदा कलह माझेनी. परद्रव्य हारक, परस्त्री रत. हे दोघे माझे भ्रात, प्रपंच मस्तर दंभक. प्राणसखे माझे असती, बका सारिखे संन्यासी. तेची माझे प्राण परियेसी, छळन करोनी उदरासी. मिळविती पोषणार्थ. तेची माझे सखे जाण, आनिक असतील पुण्यजन. तेची माझे वैरी जाण, म्हणूनी विनवी ब्रह्मयासी. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, सांगे तुज उपदेशी. कलियुगी आयुष्य नरासी, स्वल्प असे 100. पूर्वयुगांतरी देखा आयुष्य बहु मनुष्यलोका. तप अनुष्ठान एका करीती अनेक दिवसवरी. मग होय तयांसी गती, आयुष्य असे अखंडिती. या कारणे क्षिती कष्टती, बहु दिवसपर्यंत. तैसे नवेची कलियुग जाण, स्वल्प आयुष्य मनुष्यपण. करीती तप अनुष्ठान, शीघ्र पावती परमार्था. जे जन असती ब्रह्मज्ञानी, पुण्य करीतील जाणोनी. त्यास तू असहाय्य होऊनी, वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कली म्हणतसे नमोन. स्वामींनी निरोपिले जे जन, तेची माझे वैरी असती. ऐसे वैरी जेथे असती, केवी जाऊ तया क्षिती. ऐकता होय मज भीती, केवी पाहू तयासी. पंचशत भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत. मज मारितील देख, कैसा जाऊ म्हणतसे. ऐकोनी कलीचे वचन, ब्रह्मा निरोपी हासोण. काळात्म्या ते मिळोन, तू जावे भूमीसी. काळात्म्याचे ऐसे गुण, धर्म वासना करील छेदन. पुण्यात्माचे अंतकरण, उपजेल बुद्धी पापाविषयी. कली म्हणे ब्रह्मयासी, वैरी माझे परियेसी. वसतात भूमंडळासी, सांगेन स्वामी ऐकावे. उपद्रविती माते बहुत, कृपाळणे मज देखत. जे जन शिव हरी ध्यात, धर्मरत मनुष्य देखा. आनिक असती माझे वैरी, वास करीती गंगातीरी. आनिक वाराणसीपुरी, जाऊनी धर्म करीती देखा. तीर्थे हिंडती जे चरणे, आनिक ऐकती पुराणे. जे जेण करीती सदा दाणे, तेची माझे वैरी जाण. ज्यांचे मनी वसे शांती, तेची माझे वैरी ख्याती. अदांभिकपणे पुण्य करीती, त्यांसी देखता भीतसे. नासागरी दृष्टी ठेवूनी, जप करीती अनुष्ठानी. त्यासी देखताची नैनी, प्राण माझा जातसे. स्त्रिया पुत्रांवरी प्रीती, माय बापा वेरीती. त्यावरी माझी बहु प्रीती, परम इष्ट माझे जाणा. वेदशास्त्रा ते निंदिती, हरिहरांते भेद पाहती. अथवा शिव विष्णू दूषिती, ते परम प्राप्त माझे जाणा. जितेंद्रिय जे असती नर, सदा भजती हरिहर. राग द्वेष विवर्जित धीर, देखोनी मज भय. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, तुझा प्रकाश बहुवसी. तू जाताची भूमीसी, तुझे इच्छे रहाटतील. एखादा विरळागत होईल नर पुण्यवंत, त्याते तू असहाय्य होत वर्तावे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कलियुग करीतसे नमन. कर संपुट जोडून विनवीतसे परियेसा. माझ्या दुष्ट स्वभावासी, केवी सहाय्य व्हावे धर्मासी. सांगा स्वामी उपायासी, कवने परी रहाटावे. कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हसे अति गहनी. सांगतसे विस्तारोनी, उपाय कलीसी रहाटावया. काळ वेळ असती दोनी, तुझ सहाय्य होऊनी. येत असती निर्गुणी, तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन, तेची तुझे वैरी जाण. मळमूत्रे जयासी वेष्टन, ते तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पाप पुण्यासी, विरोध असे परियेसी. जे अधिक पुण्य राशी, तेची जिंकिती तुझ. या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत, तेची जिंकिती निश्चित बहुतेक तुझ वश्य होती. एखादा विवेकी जाण, राहे तुझे उपद्रव साहोणा.
जे न साहती तुझे दारुण तेची होती वश तुझ. या कारणे कलियुगा भीतरी जन्म होतील येणे परी. जे जन तुझेची परी न होय त्या ईश्वर प्राप्ती. ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न. कैसे साधूचे अंतकरण कवण असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे तये वेळी एकचित्ते ऐक कली. सांगेन ऐका श्रोते सकळी. सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरोनी अंतकरण. शुद्ध बुद्ध वर्तती जन दोष न लागती कधी जाण. लोभ वर्जित नरांसी जे नर भजनी हरिहरांसी. अथवा सती काशी निवासी गुरु सेविती निरंतरेसी. त्यासी तुझा न लगे दोष. माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी. गायत्री कपिला धेनुसी भजनारांसी न लगे दोष. वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळशीसी. आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बाधू नको. गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार. सर्व साधन धर्मपर त्याते तू आण बाधावे. सुकृती शास्त्रपरायणासी गुरु ते सेवित वंशोवंशी. विवेके धर्म करणारासी त्याते तू आण बाधावे. कली म्हणे ब्रह्मयासी गुरु महिमा आहे कैशी. कवण गुरु स्वरूपे कैसी विस्तारावे मज प्रती. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण. गकार म्हणजे सिद्ध जाण रेफा पापस्य दाहका. उकार विष्णुरव्यक्त त्रितयात्मा श्री गुरु सत्य. परब्रह्म गुरु निश्चित म्हणून सांगे कलिसी. श्लोक गणेशो वाग्निना युक्तो विष्णुनाच समन्विता वर्णद्वयात्मको मंत्रश्चतुर्मुक्तिप्रदायका. टीका गणेशा ते म्हणती गुरु तैसाची असे वैश्वानरू. ऐसाची जाण षाडंग धरू. गुरु शब्द वर्ते इतुके ठाई. गुरु पिता गुरुर्माता गुरुरेव परा शिवा. शिवेरुष्टे गुरुस्त्राता गुरोरुष्टे न कश्चन. गुरु आपला माता पिता गुरु शंकरू निश्चिता. ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षील परियेसा. गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसी. ईश्वरू कोपेल ज्या नरासी श्री गुरु रक्षी निश्चय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुरेका परब्रह्म तस्मत् गुरुमुपाश्रयेत. गुरु ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र नारायण. गुरुची ब्रह्म कारण म्हणून गुरु आसरावा. हरो प्रसन्नेऽपीच वैष्णवा जना संप्रार्थयन्ते गुरुक्तिमव्ययाम. गुरो प्रसन्ने जगदीश्वरा सदा जनार्दनस्तुष्यति सर्वसिद्धिदा. ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी गुरु होय ओळखविता. गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय अधीन आपुल्या. गुरु सदा दर्शयिता प्रवृत्ती तीर्थ व्रत योग तपादी धर्मान. आचार वर्णादी विवेक यज्ञान ज्ञान पर भक्ती विवेक युक्तम. गुरु भजे शास्त्र मार्ग वर्तोनी तीर्थव्रत योग तपादी मुनी. आचार वर्णादी ज्ञानी ज्ञान परम भक्ती विवेक युक्त. या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्गेसी. तीर्थव्रत याग तपासी ज्योती स्वरूप असे जाणा. आचार धर्मावरणाश्रमांसी विवेक धर्म मार्गासी. भक्ती वैराग्य युक्तांसी गुरुची मार्ग दाविनार. इतके ऐकोनी कली आपण विनवीतसे कर जोडून. गुरु सर्व देवा समान केवी झाला सांगा मज. ब्रह्मा म्हणे कलीसी सांगेन तूच विस्तारीसी. एकचित्ते परियेसी गुरु विन पार नाही. गुरु विना न श्रवे न भवेत कस्यापि कस्यचित. विना कर्णेन शास्त्रस्य श्रवण तत्कुतो भवेत. गुरुविन समस्तांसी श्रवण कैचे परियेसी. श्रवण होता मनुष्यासी समस्त शास्त्रे ऐकती. शास्त्र ऐकता परियेसी तरतील संसारासी. या कारणे गुरुची प्रकाशी ज्योत स्वरूप जाणावा. गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसा त्रिशुद्धी. कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेण. पूर्वी गोदावरीचे तीरी अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी. वृक्ष असती नाना परी पुण्यनामी मृग वसती. ब्रह्म ऋषी आदी करोनी तप करीती तया स्थानी. तयांत वेद धर्म म्हणोनी पैलपुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती. त्यात दीपक म्हणोनी ख्याती शिष्य होता परियेसा.
होता शिष्य गुरुपरायण, केला अभ्यास शास्त्र पुराण, झाला असे अति निपुण, सेवा करिता श्री गुरुची. वेद धर्म एके दिनी, समस्त शिष्यांशी बोलावणी, पूसतसे संतोषोणी, ऐका श्रोते एकचित्ते. बोलावणी शिष्यांशी बोले गुरु परियेसी, प्रीती असेल आम्हासी, तरी माझे वाक्य परियेसा. शिष्य म्हणती गुरुसी, जे जे स्वामी निरोपीसी, तू तारक आम्हासी अंगीकारू हा भरवसा. गुरुचे वाक्य जो न करी, तोची पडे रौरव घोरी, अविद्या माया सागरी बुडून जाय तो नर. मग तया कैची गती, नरकी पडे तो सतती. गुरु तारक हे ख्याती, वेद पुराणे बोलती. ऐकोणी शिष्यांची वाणी, तोषला वेद धर्म मुनी. संदीपका ते बोलावणी, सांगतसे परियेसा. ऐका शिष्य सकळीक, आमचे पूर्वार्जित असे एक. जन्मांतरी सहस्राधिक, केली होती महापातके. आमचे अनुष्ठान करिता, बहुत गेले प्रक्षाळिता. काही विशेष असे आता, भोगिल्या वाचून न सुटे जाणा. तप सामर्थ्ये उपेक्षा करीतो, पाप मोक्षाड रिगतो. याची कारणे निष्कृती करीतो, तया पाप घोरासी. न भोगिता आपुले देही, आपले पापा निष्कृती नाही. हा निश्चय जाणूनी पाही, भोगावे आम्ही परियेसा. या पापाचे निष्कृतीसी, जावे आम्ही वाराणसीसी. जाईल पाप शीघ्रेसी, प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आम्हासी, न्यावे पुरी वाराणसीसी. पाप भोगीन स्वदेहासी, माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यांत, कवण असे सामर्थ्यवंत. अंगीकारावे त्वरित, म्हणून पुसे शिष्यांसी. तया शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक, बोलतसे अति विवेक, तया गुरु प्रती देखा. दीपक म्हणे गुरुस, पाप करिता देहनाश. न करावा संग्रहो दुःखास, शीघ्र करा प्रतिकारू. वेद धर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी. क्षाल न करावे पापासी, पुढती वाढे विषापरी. अथवा तीर्थे प्रायश्चिते, आपुले देही भोगो नित्वरिते. पापा वेगळे न होता निवृत्ते, मुक्ती नव्हे आपणांसी. देव अथवा ऋषेश्वरांसी, मनुष्यादी ज्ञानवंतासी. क्षालन न होय पापासी, आपुले आपण न भोगिता. दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी. सेवा करीन स्वशक्तीसी, न करिता अनुमान सांगिजे. ऐकोणी दीपकाचे वचन, वेद धर्म म्हणे आपण. कुष्ठे होईल अंगहीन, अंधक पांगुळ परियेसा. संवत्सर एकविंशंत, माते सांभाळावे बहुत. जरी असेल दृढ व्रत, अंगीकारावी तुम्ही सेवा. दीपक म्हणे गुरुसी, कुष्ठी होईन आपण हर्षी. अंध होईल 21 वर्षी, पाप निष्कृती करीन. तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरिती, म्हणून चरणांसी लागला. ऐकोणी शिष्याची वाणी, संतोषला वेद धर्म मुनी. सांगतसे विस्तारुणी, तया पाप लक्षणे. आपुले पाप आपणासी, ग्राह्य नव्हे पुत्र शिष्यांसी. न भोगिता स्वदेहासी, न वेचे पाप परियेसा. या कारणे आपण देखा, भोगीन आपुले पाप दुःखा. सांभाळी मज तू संदीपका, 21 वर्षे पर्यंत. जे पीडिती रोगे देखा, तती पाळणारासी कष्ट अधिका. मज हुनी संदीपका, तू ते कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही, भोगीन पाप निश्चयी. तुवा प्रती पाळावे पाही, काशी पुराणे उनिया. तया काशीपुरी जाण, पापा वेगळा होईन. आपण शाश्वत पद पावेन, तुझ करिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे गुरुसी, अवश्य नेईन पुरी काशी. सेवा करेन 21 वर्षी, विश्वनाथा सम तुमची. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, कैसा होता शिष्य त्यासी. कुष्ठ होताची गुरुसी, नेले काशीपुरा. मणिकर्णिका उत्तर देशी, कंबळेश्वर सन्निधेसी. राहिले तेथे परियेसी, गुरु शिष्य दोघे जण. स्नान करुणी मणिकर्णिकेसी, पूजा करीती विश्वनाथासी. प्रारब्ध भोग त्या गुरुसी, भोगित होता तया स्थानी. कुष्ठरोग झाला बहुत, अक्षहीन अति दुःखित. संदीपक सेवा करीत, अति भक्ती करुणिया. व्यापिला देह कुष्ठे बहुत, पुक्रमी पडे रक्त. दुःखे व्यापला अत्यंत, अपस्मारी झाला जाण. भिक्षा मागुणी संदीपक, गुरुसी आणूनी देत नित्यक. करी पूजा भावे एक, विश्वनाथ स्वरूप म्हणतसे.
रोगे करुणी पीडिता नरू, साधू जन होती क्रूरू, तोची देखा द्विजवरू, होय क्रूर एखादे वेळी. भिक्षा आणिता एखादे दिवशी, न जेवे श्री गुरु कोपेसी, स्वल्प आणिले म्हणून क्लेशी, सांडूनी देत भूमीवरी. ये रे दिवशी जाऊनी शिष्य, आणि अन्ने बहुवस, मिष्टान्ने न आणि म्हणून क्लेश, करिता झाला परियेसा. परोपरीचे पक्वान्न का नाशी नानिशी म्हणे जाण, कोपे मारू येत आपण शाखा परोपरी मागतसे. जितुके आणि मागुनिया सर्वस्वे करीतसे वाया, कोपे देत शिविया परोपरी परियेसा. एखादे समयी शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी, मज निमित्त कष्टलासी शिष्यराया शिखामणी. सेवेची म्हणत वचने क्रूर, माते गांजिले अपार, तू आमुचे विष्ठामूत्र क्षणाक्षणा धूत नाही. खाता ती मज मक्षिका का अनिवारीसी संदीपका, सेवा करिता म्हणे ऐका भिक्षा नानिशी म्हणतसे. या कारणे पाप गुण ऐसेची असती जाण, ओखट वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे. पाप असे जेथे बहुत दैन्यमस्त रवसे तेथ, शुभाशुभ नेने क्वचित पाप रूपे जाणावे. एखादे दैन्यकासी दुःखे प्राप्त होती कैसी, अपस्मार होय जयासी, अरूप तोची जाणा. समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग नवेनिका, वेद धर्म द्विज ऐका कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुण दोष मनांतण, आणि तोची शिष्य सेवा करी एक माणस, तोची ईश्वर मानोनी. जैसे जैसे मागे अन्न आणूनी देतसे परिपूर्ण, जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणतसे. काशी क्षेत्र थोर असता न करी सदा तीर्थयात्रा, न जाय देव दर्शना सर्वथा गुरु सेवे वाचुनी. श्लोक न तीर्थयात्रा न च देवयात्रा, न देहयात्रा न च गेहयात्रा, अहर्निश ब्रह्म हरी सुबुद्धो गुरो, प्रसेयो न हि सेव्य मन्यता. टीका आपुले देह संरक्षण, कधी न करी शिष्य जाण, लय लावुनी श्री गुरुचरण करुणासवेन बोलची. अहोरात्र येणे परी ब्रह्मा शिव म्हणे हरी, गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीतसे. गुरु बोले निष्ठुरेसी आपण मनी संतोषी, जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसे वर्ततसे. वर्तता येणे परी देख प्रसन्न होऊनी पिनाक, उभा येऊनी सन्मुख वर माग म्हणतसे. अहो गुरु भक्त दीपका महाज्ञानी कुल दीपका, तुष्टलो तुझे भक्तीसी ऐका प्रसन्न झालो मागा आता. दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय योमकेशी, न पुसता आम्ही गुरुसी वरण घे सर्वथा. म्हणून गेला गुरुपासी विनवीतसे तयासी, विश्वनाथा आम्हासी प्रसन्न होऊन आलासे. निरोप झालिया स्वामीचा मागेन उपशर्म व्याधीचा, वर होता सदाशिवाचा बर्वे होईल म्हणतसे. ऐकून या शिष्याचे वचन बोले गुरु कोपायमान, माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी. भोगिल्या वाचोनी पातकासी निवृत्ती नव्हे गा परियेसी, जन्मांतरी बाधिती निश्चयेसी धर्मशास्त्री असे जाण. मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी, तेने करावी पापधुनी, शेष राहता निर्गुणी विघ्न करीतील मोक्षासी. ऐशिया परी शिष्यासी गुरु सांगे परियेसी, निरोप मागुनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख. जाऊनी सांगे ईश्वरासी न लगे वर आपणासी, न ये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे. विस्मय करुणी ओमकेशी गेला निर्वाण मंडपासी, बोलावून समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णू पुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य, कोठे त्यांचा रहिवास सांगावे मज निर्धारे. सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले परियेसी, दीपक शिष्य निश्चयेसी गुरुभक्त असे जाणा. गोदावरी तीरवासी वेद धर्म म्हणिजे तापसी, त्याची सेवा हरनिशी करीतो भावे एकचित्ते. नाही त्रिलोकी देखिला कोणी, गुरुभक्ती करणार निर्गुणी, त्या ते देखुनी माझे मनी अति प्रीती वर्ततसे. वर देईन म्हणून आपण गेलो होतो तया जवळी जाण, गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परियेसा. अनेक दिव्य सहस्र वर्षी तप करीती महाऋषी, वर मागती अहर्निशी नाना कष्ट करोनिया. तैसा तापसी योगियांसी नवे मज वर द्यावयासी, बलात्कारे देता तयासी वरण घेतो दीपक.
तन मन अर्पुणी श्री गुरुसी सेवा करीतो संतोषी त्रयमूर्ती मनोनी गुरुसी निश्चय भजतसे समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा मनोनी किती मनोनी वर्णू त्यासी अविद्या अंधकारासी छेदिता दीपक परियेसी कुलदीपक नाम सत्य धर्मज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक चरण सेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने इतके ऐकोनी शाडंग धरू पहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहे तये वेळी सांगितले विश्वनाथे त्याहून दिसे आणिक तेथे संतोषोणी दीपका ते म्हणे विष्णू परियेसा दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखुनी आम्हासी वर देतोसी परियेसी कवण कार्य सांग मज लक्ष कोटी सहस्त्र वरुषी तप करीती अरण्यावासी त्यांसी करीतोसी उदासी वरण देसी नारायण मी तरी तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येऊनी पायी केवी देशी वर मज ऐकोणी दीपकाचे वचन संतोषला नारायण सांगतसे विस्तारून तया दीपका प्रती देखा गुरु भक्ती करीसी निर्वाणेसी म्हणून आम्ही जाहलो संतोषी जे भक्ती केली त्वा गुरुसी तेची आम्हासी पावली जो नर असेल गुरु भक्त जाण तोची माझा जीव प्राण त्यासी वश झालो आपण जे मागेल ते देतो तया सेवा करी माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता तेही मज पावतसे एखाद्या भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी करीती नमन भक्तीसी तेची मज पावे जाणा ऐसे कोणी दीपक नमिता झाला आणिक विनवीतसे देख म्हणे सिद्ध नामधारका ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असो माझे मानसी वेदशास्त्र मीमांसादिकांसी गुरु आम्हासी देणार गुरुपासोनी सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा अधीन आमुचा गुरुची देव जाण अन्यथा नाही जाणपा सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य गुरु वाचुनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा समस्त योगी सिद्ध जन गुरु वाचुनी न होती सज्ञान अज्ञान होता ईश्वरा पण केवी दूर असे सांगा जो वर ध्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा संतोषोणी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण तू शिष्य शिरोत्तरत्न बाळक तुची आमुचा काहीतरी मागा आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे न वर ध्यावयासी मी आलो आमुचेनी मन संतोषी वर माग जो तुझे मानसी तू जवश्य झालो निर्धारेसी जे पाहिजे ती ते देईन आता दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी गुरुभक्ती होय अधिक मानसी ऐसे मज ज्ञान द्यावे गुरुचे रूप आपण ओळखे ऐसे ज्ञान देई सुखे या परतेन मागे निके म्हणून चरणी लागला दिधला वर शाडंग पाणी संतोषोणी बोलेवानी अरे दीपका शिरोमणी तू माझा प्राण सखा होशी तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी आणि कजरी आम्हा पुससी सांगेन एक एक चित्ते लौकिक सुबुद्धी होय जैसी धर्मा धर्म सुमणे तैशी उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेसी स्तुती करी गा अहर्निशी जे जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी तेने होऊ आम्हासी संतोषी तेची आमुची स्तुती जाण वेद वाचिती सांगेसी वेदांत भाष्य अहर्निशी वाचिती जण उत्कृष्टेसी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांता गुरुची ब्रह्म असे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुझ वश्य गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडता क्षण केवी होय परियेसा जयाचे हृदयी गुरु स्मरण तोची त्रिलोकी पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय श्लोक यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि अनुग्रहो भवेंद्र ना सेव्यते सद्गुरुस्तदा टीका आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा जरी देतावरू तद्वत फलदाता गुरु त्रयमूर्ती याची कारणे ऐसा वर दीपकासी दिधला विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगे कलिसी एक चित्ते परियेसा वर लाधोणी दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसतसे गुरु ऐक तया शिष्या दीपकासी ऐक शिष्या कुळ दीपका काय दिधले वैकुंठ नायका
विस्तारोणी सांगेनिका माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी वर दिदला ऋषिकेशी. म्या मागितले तयासी गुरु भक्ती व्हावी म्हणून या. गुरुची सेवा तत्परेसी अंतकरण दृढेसी. वर दिदला संतोषी दृढ भक्ती माझी तुमचे चरणी. संतोषोणी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू. जीवित्वे होय तू स्थिरू काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे घरी नवनिधी. विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषोणी. तुझे स्मरण जे करीती त्यांचे कष्ट निवारण होती. स्त्रिया युक्त नांदती तुझे स्मरण मात्रेसी. येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी. दिव्य देह झाला तत्क्षणेसी झाला गुरु वेद धर्म. शिष्याचा भाव पहावयास कुष्ठी झाला महाक्लेश. तो तापसी अति विशेष त्यासी कैसे पाप राहे. लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी. काशी क्षेत्र महिमा ऐसी पाप जाय सहस्त्र जन्मीचे. तया काशी नगरात धर्म अथवा अधर्मरत वास करीती क्वचित त्यांसी पुनर्जन्म नाही जाणा. सूत म्हणे ऋषीश्वरासी येणे प्रकारे कलिसी सांगे ब्रह्मा परियेसी. शिष्य दीपक आख्यान सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याची गुणी. तरीच तरेल भवारणी गुरु भक्ती असे येणे विधी. श्लोक यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा कस्य महात्मना तत्र तत्र महादेवा प्रकाशमुपगच्छति. टीका जरी भक्ती असे दृढेसी त्रिकरण सह मानसी. तोची लाधे ईश्वरासी ईश्वर होय तयावश्य. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्य दीपकाख्यान नाम द्वितीयोऽध्याय. श्री दत्तात्रेयार्पितमस्तु. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.